आज या पुंदी या गावी आलेलो आहे. तर आज आमचं या ठिकाणी दादा आहे. तर दादाचं ज्या मला वाटतं एक 30-40 वर्षाच्या मागची गोष्ट, त्याच्या बी मागची गोष्ट आहे. आणि असं जरा मला थोडंसं असं ऐकून माहिती होतं ही व्यक्ती फार मोठी व्यक्ती आहे. पण काय व्यक्ती मोठी आहे किंवा काय नाही ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. काय यांचं मोठेपण काय आहे, सगळ्यापेक्षा वेगळा विषय आहे. आणि आज आपल्या बौद्ध माधवनासाठी खास मी वेगळा आणि आगळा विषय घेऊन येत आहे. तर आज दादा जय भीम. जय भीम. तर आज तुमचं नाव काय सांगा पहिलं? संगम रघुनाथ बनसोडे. बरं तुम्ही म्हणजे राहायला कुठं होता पहिलं? आम्ही पहिले मुंबईला राहिलो होतो. मुंबईला होता. मग तुमचं शिक्षण वगैरे? शिक्षण आमचं म्हणजे मी सरकारी शाळेत होतो, म्युन्सिपल शाळा होतो मी. त्यावेळेला म्हणजे किती सालची गोष्ट आहे? ती जवळजवळ एक 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 40 वर्षापूर्वी तेव्हा म्युन्सिपालिटी तुम्ही शाळेला होता? होतो. होय. मग तुमची शाळा तिथे कितपत झाली? ती तिथं माझी 3री 4थी पण झाली म्युन्सिपल शाळेत तिथं. आणि बाकीचे शिक्षण? बाकी शिक्षण म्हणजे ना परत जरा वडिलांनी म्हणजे ना जरा प्रायव्हेट मध्ये टाकलं. तिथं पण काय शिकू शकला नाही. मग वेळ लागलं, मग ह्याचं रेसचं लागलं. मग रेसचं लागत असं मग तुम्हाला आई वडील किंवा म्हटले नाहीत का बाबा कशाला शिकतोस किंवा काय असं किंवा तुम्हाला आईने किंवा वडिलांनी तुमच्या काय बर्डन वगैरे आणलं होतं का? नाही असं काय सुद्धा आणलं नाही. मग त्यावेळेला मग तुम्हाला सायकल कोणी घेऊन दिली? सायकल म्हणजे आधी साधी सायकल होती पहिली. आणि आणि आमच्यातलं एक चांगला म्हणजे खेळाडू सारखा जायचं बघायचो. त्याला बघता म्हणलं जे आपली साधी सायकल मागणी होती. मग साधी सायकल करत मी जवळ त्या रेसवर त्या साधी सायकलवर त्याकडे जाऊन माहिती करून घेतलं. जरा फिरलो जरा मुंबई पुण्यात तिकडे मुंबई सगळं फिरलो. व्यक्ती तुमच्या पुढे फिरत असताना तुम्हाला सुद्धा जाणवायला लागलं बाबा खरंच आपल्याला बी याच्या बरोबर जायला पाहिजे. याच्या पुढे आपल्याला जायला आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्या सायकलीची अगदी गोडी लागली. मग त्यावेळेला पहिल्यापासून तुम्हाला सायकल कुठली घेतली? साधी सायकल होती आपली जी होती ना हॅरक्युलस सायकल, ती सायकल पहिली घेतली मी. मग त्यावेळेला मग ती सायकल घेतली त्यावेळेला गावाकडे सायकल वगैरे होती का त्यावेळेला? होती सायकल आपली जायला होती सायकल. आणि मग ती सायकल मग यांना असं करे 5-7 वर्षे ती सायकल मी यांना वापरली. आणि त्यावर साधी सायकल होती रेग्युलर प्रमाणे. मग त्याकडे जाऊन सगळं हे करून मी नंबर काढायचो. मग चांगला नंबर काढला. होय, मुंबईत असताना काढलाय. त्यावेळेला त्या स्पर्धेत मला सांग किती अंदाजे त्यावेळेला पहिल्या स्पर्धेत तुम्ही साधी सायकल किती स्पर्धक होती त्यावेळेस? स्पर्धक नाही म्हणलं तर 30 वर होती. 30 त्यावेळेला मग पहिल्यापासून सगळ्याला आवडच होती का ती सायकल? होय, आवड होती. एवढे सगळे पुरे मुंबईचे पोरं सगळे यायचे ना त्यावेळेला. म्हणजे आवड त्यावेळेला सायकलची भरपूर मुलाला होती. त्यावेळेला मग त्यात तुमचा नंबर वगैरे आलता का? होय, नंबर आलता की. होय, त्यावेळेला आला होय. मग पहिला नंबर कुठं आलता तुमचा? पहिला नंबर माझा ना ते इंटरेस्ट साध्या सायकल इंटरेस्ट स्कूल म्हणजे शाळेचे होते ना स्पर्धा सगळ्या शाळेत. त्या रेसमध्ये मी भाग घेतला. मग त्यामध्ये 1 ते 10 मध्ये माझा नंबर आला. मग त्यावर मला आवड निर्माण जास्त निर्माण झाली. जास्त निर्माण झाली. आणि परत मग ते हे करत मग मी मग सायकल आम्हाला आमच्या वडिलांनी घेऊन दिली. चांगली सायकल. एक त्यावेळेला कुठली सायकल दिली? ते टीम रॅली म्हणून होती, इंग्लंडची सायकल होती त्यावेळेला. मग त्याच्यावर मग आता तुम्ही काय रेस केली का? मग त्याच्यावर रेस केली की मुंबई पुणे केलं, मुंबई गोवा केलं. त्या सायकलीवर? त्या सायकलीवर. त्याच्यावर तुम्ही काय नंबर वगैरे क्रमांक वगैरे काय मिळवला? मग मी मिळवला की. होय. तर पहिला क्रमांक त्या सायकलीवर कुठला मिळवला? ते इंटर स्कूल म्हणून तिथं आम्हाला भेटलं. ते त्याचं काय पारितोषिक तुम्हाला आहे की? परदेशी आहे की काय? हे परदेशी काय त्यावेळेला? त्यावेळेला पारितोषिक त्यावेळेला आई वडील होते? कसं होते? आई वडील होते, आजोबा होते, सगळे होते. म्हणजे देताना त्यावेळेला? त्यावेळी देताना. आणि त्यांना पण आवड झाली. मग त्यांनी पण आमची आजी आई वगैरे सगळे रेस मग बघायला. म्हणजे आवड म्हणजे आईला आई वाटलं सुद्धा बाबा आपला मुलगा एक उत्कृष्ट झाला किंवा काय तर करून जावतोय असं तिने सुद्धा त्यात तुमच्या ह्याच्यात सहभाग जादा घेतला. जादा घेतला. जाताना कुठे म्हणजे अडचण तुम्हाला काही येऊन दिली नाही? अजिबात बाबा काय तर जा. त्यावेळेला तुम्हाला ज्यावेळेला पारितोषिक हातात दिलं त्यावेळेला तुमचा छंद कसा म्हणजे त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? मला कसा वाटलं तुम्हाला बाबा आपल्या पारितोषिक दिले पहिल्यांदा आई वडील आपल्या सामने आणि एवढ्या माणसात एकच आपल्याला पारितोषिक भेटते त्यावेळेला तुम्हाला छंद कसा वाटला ते आमच्या बोलमातांना सांगा तुम्ही. छंद असा वाटला की ज्याला मला आपलं एवढं पारितोषिक मिळते म्हणलं आपण काहीतरी म्हणजे मोठ्या यासारखं आपण ज्याला हे असं वाटलं मला त्याला आपण आणि हे पुढचं आणि करावं असं मला वाटलं काहीतरी आणि हे जास्त करावं. जोर
लागला डबल. त्या जोर लागला हे करून जोर वाढत गेला मला. असं वाढत वाढत गेला तर म्हणजे आता मुंबई पुणे, मुंबई गोवा असं मी बरेच रेस आणि मुंबई ते तासगाव पर्यंत सायकल येत होतो मी. मुंबईवरून हा मुंबई तासगाव मी येत होतो. कुठल्या साली येत होतो तुम्ही मुंबईवरून तासगाव येत होता कुठल्या साली तुम्ही 86, 87 मध्ये मी येत होतो. मग त्यावेळेस मग तुम्हाला काही जाणवत नव्हतं बाबा एवढा त्रास होतो किंवा काय होतोय? नाही त्यावेळी आई वडील असे म्हणले बाबा माझ्या बाळाला किंवा म्हणजे माझ्या मुलाला एवढा त्रास होतोय असं काय वाटलं का? नाही असलं काहीच होत त्यांना वाटलं नाही. काहीच वाटलं ते म्हणले चांगलं आहे इंटरनॅशनल सायकल आपलं चांगलं आहे बरं आहे की म्हणून त्यांनी म्हणजे आई वडील सुद्धा तुम्हाला फुल सपोर्ट फुल सपोर्ट याच्यामध्ये. हा होय. मग आता आई वडिलांनी सपोर्ट करत असताना मग असं तुम्हाला कधी तुम्ही सायकलीवर त्यावेळेला मला रेसला गेला तुम्ही पडलाय असं कधी घडलं का? पडला असं काय असं ज्यांना कधी काय रेसला जाताना हा रेस पडतेच होय ऍक्सिडेंट होतात त्यावेळेस तुमचा असा कधी झालता का त्यावेळेला? त्यावेळी झाला ते एकदा झाला पण तेव्हापासून मी ज्यांना सापडत राहिले की 1 ते 10 मध्ये असलं की पडापडी झाली तरी काय वाटत नाही. मग तुम्ही त्याचं नियोजन कसं केलं? 1 ते 10 तुम्ही म्हटला त्याचं तुम्ही नियोजन कसं आखलं? नियोजन म्हणजे आपण ज्यांना चांगले हा म्हणजे पडल्याचं काही कारण का आपण काय माहिती आहे जास्त व्यायाम चांगला केला जास्त प्रॅक्टिस केली तर 1 ते 10 मध्ये आपण बसू शकतोय. 1 चे 10, 15, 20 असं त्यात गेली की सारखी पडापडी सारखी लागणार असं होते. मग हात हात निघळतो किंवा हात झटकतो असं काही प्रकार होते पण त्या भीतीसाठी मी जास्त प्रॅक्टिस करायचो. हा म्हणून 1 ते 10 मध्ये मी जायला तो. मग आई वडील म्हणून बाबा तू सगळं पूर्ण वेळ इकडे द्यायला बाकी याच्याकडे वेळ देत नाही असं काय? ते आई वडील होते की मग ते करून मी टेलरिंग काम करतो. मग तुम्हाला छंद टेलरिंगचा आहे रेस करत करत आपले ते सुद्धा तुम्ही ते पण टेलरिंग मग तुम्ही झाल्यानंतर टेलरिंग वळला. हा आता मग सकाळची प्रॅक्टिस करायची 8 पर्यंत करायची आणि बाकी परत इतर वेळेस शिलाई काम करायचं. शिलाई काम असं करायचं. मग आता तुम्ही ते टेलरिंग पहिल्यांदा कुठे शिकायला गेला? आम्ही टेलरिंग मुंबईत आमच्या वडिलांनी काय केलं की काय करणार म्हणून एका टेलरकडे दिलं बाबा यांना जरा शिकवा म्हणून. तिथे एक 5-6 महिने राहिलो मग तिथे पॅन्ट शिकलो शर्ट शिकलो मग परत दुसऱ्याकडे गेलो मग तिथं मला त्याने कोट शिकवला. त्यावेळेला मग पोटाला मागणी भरपूर होय भरपूर होते. कोट वगैरे तुम्ही शिवता? होय कटिंग बिटिंग करून सगळं शिवते. होय होय. आता तुम्ही ज्यावेळेला दुकान पहिल्यांदा तुम्ही चालू करत असताना असा एखादा प्रसंग आला बाबा गिरायकाचं एखादं कापड फाटलं किंवा तक्रार झाली असं कसं? होय होय झाले की होय आमचं ज्यांना शेजारचे कपडे घेतले आणि त्याला ते बसनच टाईट झाले मग ते ज्यांना भरून द्यायची पाहिजे ते म्हणला काय पडू नको तुझं ट्रेनिंग आहे चालू दे म्हणला. मग तुमचं तिथे त्यावेळेला खच्चीकरण झालं नाही का? नाही खच्चीकरण नाही मला म्हणलं हे खराब झालं मग दुसरं काय खराब होते आपण पण अंदाज केला तो पण माणूस स्वतःसाठी. एखादा असं कपडे शिवाय टाकायला बाबा माझ्याकडे एवढे पैसे नाहीत तर तुम्ही त्याचा कपडे दुसऱ्या पद्धती दिली का? होय मग त्यामध्ये जरा कमी शिलाई घेऊन घेतली काय आपल्या प्रॅक्टिससाठी असं त्यावेळेला. मग आता तुम्ही आता टेलरिंग बी मारताय आणि रेसची बी मारताय तर तुम्ही तुमच्या मुलाला असं काही ट्रेनिंग एखादं दिलंय का? मुलाला काय किंवा मुलीला? नाही असं काय ट्रेनिंग नाही ते घ्यायची काय कॅपॅसिटी राहिली नाही. आर्थिक परिस्थिती असली म्हणून आमची आम्हाला काही काम केल्याशिवाय आम्हाला निर्वाह नसल्यामुळे आम्हाला करणं भाग पडले ते. बरं आता एक सांगा आता एखादा नवीन आपला बौद्ध बांधव रेस मध्ये उतरू पाहतोय किंवा टेलरिंग व्यवसायामध्ये येऊ पाहतोय तर त्याला ते मार्गदर्शन करणार आता बघतोय आपण मार्गदर्शन करणारे माणसं कमी मिळतात. होय होय. किंवा एखाद्या बाबा चांगल्या मार्गाला लागत असेल तर त्याला जाऊन देत नाही म्हणजे अडथळा वगैरे. त्यामुळे आपली ती सुद्धा संख्या कुठं रोजगारला जाणे बागेत जाणे कुठं व्यसनाच्या आहारी जाणे म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. तर यासाठी एखादं तुमच्याकडे येऊ पाहतोय रेसच्या येतील किंवा टेलरिंगच्या बाबतीत तर त्या बाबतीत तुम्ही त्याला काय मार्गदर्शन करशील? त्याला मार्ग आपण काय चांगलाच मार्ग सांगणार मी त्याला. रेसचे मार्गदर्शन सांगणार टेलिंग टेलिंग सांगणार. यासाठी आमच्या बौद्ध बांधवांसाठी तुमचा एखादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. बरं माझा नंबर आहे 9370054308 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जय भीम. जय भीम.